उल्लासनगर में हत्या के प्रयास और छेड़छाड़ जैसी गंभीर अपराध में गिरफ्तार रोहित बिपिन झा और आशीष झा को अदालत से जमानत मिलने के बाद दोनों आरोपी उल्लासनगर में अपने घर लौट रहे थे। तभी उनके समर्थकों ने ढोल ताशे के साथ जुलूस निकालते हुए पीड़िता के घर के सामने पटाखे फोड़े और शक्ति प्रदर्शन किया। इस हरकत से इलाके में भय और तनाव का माहौल पैदा हो गया है। आरोपी की इस हरकत का वीडियो सोशल मीडिया पर वायरल होने के बाद पुलिस तुरंत हरकत में आई। डीसीपी सचिन गोरे के मार्गदर्शन में दोनों आरोपियों के खिलाफ नई धाराओं में मामला दर्ज कर उन्हें दोबारा गिरफ्तार किया गया। इसके बाद पुलिस ने इन आरोपियों को उनके ही क्षेत्र में बारात निकाल कर घुमाया ताकि आम जनता के मन में डर खत्म हो और कानून का डर आरोपियों में बना रहे। पुलिस की इस अनोखी कार्रवाई की स्थानीय नागरिकों ने सराहना की और इसे अपराध के खिलाफ एक साहसिक संदेश बताया। पूर्व पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो मागील महिन्यात 9 तारखेला दाखल होता। त्यातील मुख्य आरोपी जो आहे तो आम्ही या अगोदरच त्याच्यावरती अटकेची कारवाई केली होती। त्यानंतर इतर 2 मुख्य आरोपींचा आम्ही शोध घेत होतो। त्यामध्ये बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत जो गुन्ह्याचा तपास सुरू होता त्यामध्ये पीआय श्री गज्जल आणि एपीआय आरळकर त्यांची टीम आणि आमचे एसीपी जे ते या तपासामध्ये कार्यरत होते। त्यांनी महत् प्रयत्नाने हे 2 इतर आरोपी आपण अटक केलेले आहेत। टोटल 4 पैकी 3 आरोपींना आपण अटक केलेला आहे आणि शिवाय त्यांचा पूर्व इतिहास पाहता आपण याच गुन्ह्याला मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे। पुढील तपास जो आहे तो एसीपी श्री शैलेश काळे करत आहेत। आतापर्यंत जे 3 आरोपी अटक केलेले आहेत त्या तिघांवरती आपण मुख्य कायदा अंतर्गत कारवाई केली। या गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपी घटनास्थळी निष्पन्न झालेले आहेत। या गुन्ह्याचा फॉरवर्ड आणि बॅकवर्ड अजून तपास करणं बाकी आहे आणि त्या गुन्ह्याच्या तपासात आणखी त्यांना इतर कोणी सहाय्य करणारे इसम जर आम्हाला आढळून आले त्यांच्यावरती पण सदर कारवाई करणार आहोत। शिवाय जो दुसरा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत एका आरोपीला अटक केलेली आहे आणि इतर 2 आरोपींचा शोध आमचा अजून सुरू आहे। सर, अधिवेशनात सुद्धा या गुन्ह्याचा तपास जो आहे एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे आपण दिलेला आहे। महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपण यामध्ये मोठा मुख्य अंतर्गत